10 वर्ष मी माझ्या नवऱ्याला एक महान आणि प्रतिभावान लेखक आणि दिग्दर्शक बनवलं. त्याचं नाव देवांश होतं. तो 45 वर्षांचा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आकर्षण होतं आणि चित्रपटसृष्टीत त्याचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जायचं. पत्रकार त्याच्याशी बोलण्यासाठी आतुर असायचे. कलाकार त्याचे प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकायचे. निर्माते त्याच्या प्रत्येक विनोदावर मनापासून हसायचे. समीक्षक त्याचं वर्णन धाडसी, सखोल आणि दुर्मिळ प्रतिभा असलेला असं करायचे. माझं नाव जुई. मी 38 वर्षांची, त्याची पत्नी आणि त्याची सहलेखिका होते. कागदावर माझ्या नावासमोर सहलेखिका असं लिहिलेलं असायचं. पाहायला ते अगदी योग्य वाटायचं. ऐकायलाही आदराचा शब्द वाटायचा. पण खरं वास्तव आमच्या घरात रोज शांतपणे जगत होतं. प्रत्येक शब्द मी लिहायचे. देवांशकडे कल्पना होत्या, मोठ्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या, पण त्या अपुऱ्या असायच्या. त्याच्या कथा दमदार सुरुवात करायच्या, पण शेवट गोंधळलेला असायचा. त्याच्या कथेतली माणसं जिवंत वाटायची नाही, तर फक्त सुंदर वाक्य बोलणाऱ्या व्यक्ती वाटायच्या. मग मी ते सगळं बदलायचे. मी त्या कथांना वेदना दिल्या, प्रेम दिलं आणि अशी छोटी छोटी मानवी वाक्य दिली की चित्रपटगृहात बसलेले लोक न कळत डोळे पुसायचे. तो शांत झोपलेला असताना मी रात्रभर लिहायचे. कितीतरी रात्री माझ्या टेबलावर बसून पहाटे 4 वाजेपर्यंत काम करायचे. घरभर शांतता असायची. कॉफी थंड होऊन कडू लागायची. डोळ्यात जळजळ व्हायची. देवांश मात्र मोठ्या पलंगावर निर्धास्त झोपलेला असायचा. सकाळी तो स्वच्छ इस्त्री केलेला शर्ट घालून स्वयंपाकघरात यायचा आणि सहज विचारायचा, सगळं नीट करून ठेवलंस ना? मी नेहमी हसून म्हणायचे, हो. तो काही पानं चालायचा, 2-4 ओळी वाचायचा आणि समाधानानं हसायचा. मग म्हणायचा, यामुळे लोक माझ्यावर आणखी प्रेम करतील. त्याच्या तोंडून आपल्यावर हा शब्द कधीच बाहेर पडला नाही. सुरुवातीला मला वाटायचं, लग्न म्हणजे असंच असतं. काही जण प्रकाश झोतात उभे राहतात, तर काही जण तो प्रकाश कायम तेवत ठेवतात. माझं त्याच्यावर मनापासून प्रेम होतं. तो यशस्वी व्हावा, चमकावा अशीच माझी इच्छा होती. त्यामुळे मी सावलीत राहणं सहज स्वीकारलं. मी शाई होते आणि तो त्या शाईखाली उमटलेली सही होता. भावना मी लिहायचे आणि टाळ्या त्याला मिळायच्या. आमच्या आयुष्यात सगळं बदलून टाकणाऱ्या चित्रपटाचं नाव होतं विंटर मर्सी. अभिमान, प्रेम आणि विरह यांची ती हळवी कथा होती. माझ्या आयुष्यातल्या सर्वात एकाकी वर्षात मी ती लिहिली होती. त्यावेळी मला याची जाणीव नव्हती. फक्त एवढंच जाणवत होतं की शब्द हे माझ्या मनातल्या खोल जखमांतून बाहेर येत होते. देवांश मात्र त्या चित्रपटाला स्वतःची सर्वोत्तम कलाकृती म्हणायचा. जगानंही त्याच्याशी सहमती दर्शवली होती. चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात विंटर मर्सीला अनेक नामांकन मिळाली होती. संपूर्ण सभागृह नामांकित कलाकारांनी भरलं होतं. बाहेर कॅमेऱ्यांचे सतत चमकणारे प्रकाश झोत होते. पत्रकार मोठमोठ्याने नावं हाक मारत होती. स्त्रियांनी हिऱ्यांचे दागिने घातले होते. पुरुषांनी देखणे पोशाख परिधान केले होते. प्रत्येकजण आनंदी दिसायचा प्रयत्न करत होता. जरी मनात भीती दडलेली असली तरी मी साधा पण देखणा काळा पोशाख घातला होता. तो मला अगदी छान शोभत होता. देवांशच्या शेजारी शांत, समाधानी आणि अभिमानानं उभी राहावं एवढीच माझी इच्छा होती. मी केलेल्या कामाची कुणालाच कल्पना नव्हती. लाल गालिच्यावरून चालताना देवांशनं माझा हात धरला. कॅमेऱ्यांसाठी ते प्रेमाचं चित्र होतं, पण माझ्यासाठी तो त्याच्या नियंत्रणाचा स्पर्श होता. तो हळूच म्हणाला, हस. आणि मी हसले. तेवढ्यात विंटर मर्सीमधली एक तरुणी अभिनेत्री आमच्या समोरून गेली. तिचं नाव सानिका होतं. ती 22 वर्षांची होती. तिच्या अंगावर उठून दिसणारा गुलाबी पोशाख होता आणि प्रत्येक कॅमेरा स्वतःकडे वळेल अशा आत्मविश्वासानं ती चालत होती. चित्रपटात तिची भूमिका लहान होती, पण देवांशनं प्रत्येक मुलाखतीत तिचं भरभरून कौतुक केलं होतं. मला वाटायचं हा सगळा प्रसिद्धीसाठीचा भाग असेल. सानिकानं देवांशच्या हाताला हलकासा स्पर्श केला. देवांश तिच्याकडे एक क्षण जास्तच पाहत राहिला. ते माझ्या नजरेतून सुटलं नाही. लेखक माणूस छोट्यातली छोटी गोष्टही ओळखतो. क्षणभर थांबलेली नजर, हाताचा हलका स्पर्श, बोलण्यातला विराम किंवा अगदी सहज लपवलेलं खोटंही त्याच्या लक्षात येतं. पण तरीही मी दुर्लक्ष केलं, कारण अशा अनेक गोष्टींकडे मी या आधीही दुर्लक्ष केलं होतं. सभागृहात आम्ही अगदी पुढच्या रांगेत बसलो होतो. रंगमंचावरचे दिवे चेहऱ्यावर तीव्रपणे पडत होते. देवांश माझ्या जवळ झुकला आणि हळू आवाजात म्हणाला, आजची रात्र सगळं बदलून टाकणार आहे. मी हलकसं हसले आणि म्हणाले, तू यासाठी पात्र आहेस.
पण तो माझ्याकडे न पाहता सरळ रंगमंचाकडेच पाहत राहिला. पुढे पुरस्कार सोहळा सुरूच राहिला. अनेक कलाकारांनी पुरस्कार स्वीकारले. कुणाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कुणी आपल्या आईवडिलांचे आभार मानले, कुणी शिक्षकांचे, मित्रांचे, सहकार्यांचे आणि जीवनसाथीचे. प्रत्येकाचं भाषण मी शांतपणे ऐकत होते. मनात एकच विचार येत होता, जगासमोर उभं राहून कुणीतरी प्रेमाने आपलं नाव घ्या. ही भावना नेमकी कशी असेल? मग सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या पुरस्काराची वेळ आली. पुरस्कार देणाऱ्या व्यक्तीनं लिफाफा उघडला. संपूर्ण सभागृह क्षणभर शांत झालं आणि विजेता आहे देवांश जाधव. क्षणार्धात सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं दुमदुमलं. देवांश लगेच उठला. माझ्या गालावर औपचारिकपणे एक हलकसं चुंबन घेतलं आणि रंगमंचाकडे निघून गेला. माझ्या आजूबाजूचे सगळे उभे राहिले. मीही उभे राहिले. माझे हात दुखेपर्यंत मी टाळ्या वाजवत राहिले. त्यानं सोन्याचा पुरस्कार हातात घेतला. जणू तो पुरस्कार सुरुवातीपासूनच त्याचाच होता. अशा आत्मविश्वासानं तो उभा होता. त्यानं संपूर्ण सभागृहाकडे नजर फिरवली. कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावला होता. मी माझ्या नावाची वाट पाहत होते. मला फार काही नको होतं. पूर्ण सत्यही नको होतं. फक्त एक छोटंसं वाक्य, 10 वर्षांच्या माझ्या परिश्रमांसाठी एक साधं धन्यवाद. देवांश हसला आणि म्हणाला, हा सन्मान माझ्यासाठी किती मोठा आहे हे शब्दात सांगणं कठीण आहे. त्याने स्टुडिओचे आभार मानले, कलाकारांचे आभार मानले, पत्रकारांचेही आभार मानले. इतकंच काय, स्वतःच्या धाडसाचंही कौतुक केलं आणि सभागृहात हलका हशा पिकला. मग त्याचा चेहरा अचानक मवाळ झाला. तो म्हणाला, माझ्या प्रेरणेचं मी मनापासून आभार मानतो, जिने मला खरं प्रेम आणि खरं वेड काय असतं ते दाखवलं. माझे हात गार पडले. देवांशनं माझ्याकडे न पाहता माझ्या पलीकडे नजर टाकली आणि मोठ्याने म्हणाला, सानिका, इथे वर ये. एक क्षण संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. मग सानिका तिच्या जागेवरून उठली. तिच्या गुलाबी पोशाखावर सभागृहातील प्रत्येक प्रकाश झोत चमकत होता. तिनं आश्चर्याने हात तोंडावर ठेवला आणि धावतच रंगमंचावर गेली. सभागृहात एक विचित्र हालचाल झाली. सगळ्यांनाच धक्का बसला होता, पण कोणीही काही बोलत नव्हतं. सानिका देवांशजवळ पोहोचली. त्यानं तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. ते क्षणभराचं किंवा संकोचानं घेतलेलं चुंबन नव्हतं. त्यात अभिमान होता, उत्कटता होती आणि कोणतीही लपवाछपवी नव्हती. लाखो लोकांसमोर ते दृश्य थेट दाखवलं जात होतं आणि कॅमेऱ्यांना तेच हवं होतं. सभागृह पुन्हा शांत झालं. देवांशनं एका हातात सानिकाला मिठीत घेतलं आणि दुसऱ्या हातात पुरस्कार धरून पुन्हा ध्वनिक्षेपकासमोर उभा राहिला. तो म्हणाला, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण आयुष्य खूप छोटं असतं आणि सत्य लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. जुई आणि मी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आणि सानिका आता लग्न बंधनात अडकणार आहोत. माझ्याजवळ कुणीतरी हळू आवाजात पुटपुटलं, हे काय घडलं? त्याच क्षणी कॅमेरा माझ्याकडे वळला. सर्वप्रथम माझ्या नजरेस लाल रंगाचा छोटासा दिवा पडला. तो एखाद्या निर्दयी डोळ्यासारखा लुकलुकत होता. पुढच्या क्षणी सभागृहातील प्रचंड पडद्यावर माझाच चेहरा झळकला. माझा काळा पोशाख, माझे शांत हात आणि ओठांवर उमटलेलं रिकामं हसू. संपूर्ण जग पाहत होतं. माझा अपमान लाखो लोकांसमोर थेट दाखवला जात होता. सगळ्यांना वाटलं, मी रडेन, मी कोसळेन, मी संतापेन. आयुष्यभर साथ दिलेल्या पत्नीचा शेवटचा क्षण ते पाहू इच्छित होते. माझ्या छातीत एखाद्यानं धारदार शस्त्र गुपसला आहे असं मला वाटत होतं. गेली 10 वर्ष एका क्षणात डोळ्यांसमोर उभी राहिली. जागून काढलेल्या असंख्य रात्री, मी लिहिलेला प्रत्येक शब्द, त्याच्यासाठी दिलेलं प्रत्येक समर्थन, त्याच्या चुका झाकण्यासाठी दिलेलं प्रत्येक हसू. माझा नवरा रंगमंचावर माझ्या मेहनतीवर उभा होता आणि त्याच्या शेजारी दुसरी स्त्री उभी होती. माझा घसा दाटून आला. अंगातली सगळी ताकद संपल्यासारखं वाटलं. तरीही मी स्वतःला सावरलं. मी रडले नाही, मी पळूनही गेले नाही, मी चेहरा लपवला नाही. तर मी शांतपणे खुर्चीच्या हातावर हात ठेवला आणि सावकाश उभी राहिले. सभागृह आणखी शांत झालं. मी माझा काळा पोशाख नीट केला, मान ताठ केली. एकदाच देवांशकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पहिल्यांदाच डगमगताना दिसलं. त्यानंतर मी मागे वळूनही पाहिलं नाही. कुणी मला थांबवलं नाही, कुणी काही बोललं नाही. सभागृहाच्या मधल्या मार्गानं मी शांतपणे बाहेर चालू लागले. प्रत्येक कॅमेरा माझ्या मागे फिरत होता. माझ्या टाचांच्या चपलांचा आवाज त्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होता. माझ्या मागे कुजबूज सुरू होती, पण मी एकदाही मागे वळले नाही. दाराजवळ उभा असलेला कर्मचारी माझ्यासाठी बाजूला झाला. त्याच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दलची सहानुभूती स्पष्ट दिसत होती.
मी त्याच्याकडे हलकसं मान झुकवली, कारण दयेची मला गरज नव्हती. सभागृहाबाहेरचा थंडगार मार्ग माझी वाट पाहत होता. मागचा गोंगाट हळूहळू विरत गेला. त्या रात्री पहिल्यांदाच मी मोकळा श्वास घेतला. माझ्या हातात पुरस्कार नव्हता. माझ्यासाठी टाळ्यांचा कडकडाटही नव्हता. माझा नवरा, ज्याला मी इतकी वर्ष ओळखत असल्याचा समज करून घेतला होता, तोही आता माझा राहिला नव्हता. पण माझ्याकडे अजूनही माझं नाव होतं, माझा स्वाभिमान होता, आणि ते दोन्ही जपून मी त्या ठिकाणाहून बाहेर पडले. हॉटेलमधला अलिशान खोलीचा देखावा त्या रात्री घडलेल्या प्रसंगाशी अजिबात जुळत नव्हता. टेबलावर शुभ्र फुलांचे गुच्छ ठेवले होते. चांदीच्या भांड्यात थंड पेयाची बाटली ठेवली होती. बाजूला छोट्या गोड पदार्थांचं ताट होतं, पण त्याला कुणी हातही लावला नव्हता. उंच काचांच्या खिडक्यांमधून शहराचे दिवे लखलखत होते. जणू बाहेरचं जग काहीच घडलं नाही अशा निर्धास्तपणे पुढे चाललं होतं. मी एकटीच आत गेले. काही क्षण खोलीच्या मध्यभागी उभी राहून त्या शांततेकडे कान दिला. अनेक वर्ष मी शांततेसोबतच जगले होते, पण आजची शांतता वेगळी होती. ती मला लहान हो असं सांगत नव्हती, सगळं विसरून माफ कर असंही सांगत नव्हती. ती फक्त माझी वाट पाहत होती. मी कानातले काढून टेबलावर ठेवले. माझे हात अजिबात थरथरत नव्हते. मला त्यांचंच आश्चर्य वाटलं. मला वाटलं होतं, या वेदनेनं मी कोसळेन, या विश्वासघातानं मी स्वतःवरचं नियंत्रण गमावेन. पण उलट माझं मन अगदी शांत आणि स्वच्छ झालं होतं. मी माझी बॅग उघडली आणि सामान भरायला सुरुवात केली. स्वेटर नीट घडी करून ठेवले. बूटही कापडी पिशव्यांमध्ये घालून ठेवले. टेबलाच्या कपाटातून माझ्या वह्या काढून बॅगेत ठेवल्या. माझा साधा काळा कोट, आवडता गळपट्टा आणि प्रत्येक लेखनाच्या टेबलाजवळ मी जपून ठेवत असलेला माझ्या आईचा छोटासा फोटोही बॅगेत ठेवला. पण देवांशनं माझ्यासाठी निवडलेले महागडे पोशाख मी तिथेच सोडून दिले. त्याला माझ्या गळ्यात पाहायला आवडणारे दागिनेही तसेच ठेवले. तो म्हणायचा, हा सुगंध तुला खूप कोमल दाखवतो, म्हणून आणलेली सुगंधी कुपीही मी मागेच ठेवली. त्याच्या स्पर्शाची आठवण करून देणारी एकही गोष्ट मला आता सोबत नको होती. साधारण तासाभरानं खोलीचं दार जोरात उघडलं. देवांश आत आला. पुरस्कार स्वीकारताना त्यानं घातलेलाच पोशाख अजूनही अंगावर होता. गळ्यातला फितीचा बो सैल झाला होता. त्याचा चेहरा रागानं आणि भीतीनं लाल झाला होता. अपराधीपणाचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. मी शांतपणे स्वेटरची घडी करत असल्याचं पाहून तो थबकला. त्याला वाटलं होतं, खोलीत वस्तूंची फेकाफेक झालेली असेल, काचा फुटलेल्या असतील, मी रडत जमिनीवर बसली असेन, त्याचे कपडे हातात धरून ओरडत असेन. नंतर लोकांसमोर मला अस्थिर म्हणता यावं अशीच एखादी अवस्था त्यानं मनात उभी केली असावी. पण मी मात्र शांतपणे स्वेटरची एक बाही दुसऱ्यावर ठेवत घडी घालत होते. तो माझ्याकडे पाहतच राहिला. मग विचारलं, काय करतेस? मी शांतपणे उत्तर दिलं, सामान भरत आहे. त्याचे ओठ घट्ट झाले. तो म्हणाला, जुई, इतका मोठा प्रसंग करू नकोस. मला क्षणभर हसूच आलं. लाखो लोकांसमोर दुसऱ्या स्त्रीचं चुंबन घ्यायचं, माझ्याशी एक शब्दही न बोलता आमचं नातं संपल्याची घोषणा करायची, आणि मी शांतपणे स्वेटरची घडी घालत आहे म्हणून मला प्रसंग मोठा करत आहे असं म्हणायचं. मी काहीच बोलले नाही. तो माझ्या जवळ आला. म्हणाला, हे सगळं कसं चालतं ते तुला समजून घ्यायलाच हवं. मी आणखी एक स्वेटर बॅगेत ठेवला. तो पुढे म्हणाला, सानिका तरुण आहे. माझ्या प्रतिमेला तिची गरज आहे. या क्षेत्राला तरुण चेहरे आवडतात. लोकांना चर्चेत राहणाऱ्या गोष्टी हव्या असतात. त्यांना अशीच कथा आवडते. मी पहिल्यांदाच त्याच्याकडे सरळ पाहिलं. रंगमंचावर उभा असलेला तो माणूस आणि माझ्यासमोर उभा असलेला हा माणूस, यात खूप फरक होता. आता तो खूपच छोटा वाटत होता. त्यानं आवाज मवाळ करण्याचा प्रयत्न केला, पण तू आणि मी वेगळे आहोत. आपण दोघांनी मिळून हे सगळं उभं केलं आहे. मी शांतपणे म्हणाले, नाही, हे सगळं मी उभं केलं. तू फक्त त्याच्या समोर उभा राहिलास. त्याच्या डोळ्यात राग चमकला. तो दात ओठ खात म्हणाला, जपून बोल. कालपर्यंत त्याचा हा एक शब्द ऐकून मी घाबरले असते, पण आज तो शब्द जुना आणि पोकळ वाटत होता. देवांशने त्याची बॅग उघडून एक फाईल बाहेर काढली. ती माझ्या बॅगेजवळ पलंगावर ठेवली. त्यानंतर त्याने एक धनादेश काढून त्या फाईलवर ठेवला. त्या धनादेशावर एवढी मोठी रक्कम लिहिलेली होती की त्यात सलग 6 शून्य दिसत होती. तो हळूच हसला आणि म्हणाला, मी आधीच तयारी करून आलो आहे. मला माहिती आहे तुला खूप दुखावलं गेलं आहे, पण तू शहाणे आहेस. मी फक्त त्या धनादेशाकडे पाहत राहिले. तो आणखी जवळ येत म्हणाला,
हा गोपनीयतेचा करार सही करून दे. हे पैसे घे. समुद्र किनाऱ्यावरील घर तुझ्याकडेच राहू दे आणि माझ्यासाठी लेखन करत राहा. फक्त कोणालाही कळू देऊ नकोस. सल्लागार म्हणून काम करत राहा. मी अजूनही शांतच होते. तो घाईघाईने पुढे म्हणाला, लाल गालिच्यावर सानिका दिसेल. कॅमेऱ्यांसमोर ती उभी राहील. तुला तर हे सगळं कधीच आवडत नव्हतं. तुला नेहमी शांत आयुष्य हवं आहे असंच तू म्हणायचीस. त्यामुळे हा निर्णय सगळ्यांसाठीच चांगला आहे. अगदी सगळ्यांसाठी. मी शांतपणे म्हणाले, हो. माझ्या तोंडून शब्द बाहेर पडताच देवांशच्या चेहऱ्यावर हलकासा दिलासा उमटला. त्याला वाटलं आता मी त्याचं म्हणणं ऐकेन. तो म्हणाला, तुझं आयुष्य तुझ्याकडे राहू दे. माझी सार्वजनिक प्रतिमा माझ्याकडे राहू दे. आपण आधीसारखेच एकत्र काम करू. एक संघ म्हणून. एक संघ? हा शब्द कानावर पडताच माझ्या डोळ्यांसमोर असंख्य रात्री उभ्या राहिल्या. तो निर्धास्त झोपलेला असताना मी रात्रभर बसून लिहिलेल्या कथा आठवल्या. प्रेम, वेदना आणि सत्य याविषयी माझेच शब्द मुलाखतींमध्ये स्वतःचे म्हणून सांगणारा देवांश आठवला. लाखो लोकांसमोर गुलाबी पोशाखात त्याच्याकडे धावत जाणारी सानिका आठवली. आणि त्याचवेळी माझा अपमान संपूर्ण जग पाहत होतं. तो क्षण पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. देवांशने धनादेशाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, जुई, तू आता 40शीच्या जवळ आली आहेस. या क्षेत्रात तुला कोणी ओळखतही नाही. माझ्याशिवाय तुला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल. त्याच्या गोड बोलण्यामागचं खरं रूप त्या एका वाक्यात दिसलं. त्याला कधीच वाटलं नव्हतं की मी त्याला माझी प्रतिभा दिली होती. उलट ती त्याचीच मालमत्ता आहे असाच त्याचा समज होता. माझ्या स्वाभिमानालाही काही किंमत असू शकते असा विचार त्याच्या मनात कधीच आला नव्हता. त्याला फक्त त्याची बाजारातली किंमत माहीत होती. तो पुन्हा म्हणाला, काही दिवस तुला राग येईल. ते स्वाभाविकच आहे. पण शांतपणे विचार कर. मोठे स्टुडिओ माझा दूरध्वनी उचलतात, तुझा नाही. मी 2 बोटांनी ती फाईल हलकेच स्पर्श केली आणि विचारलं, यात नेमकं काय लिहिलं आहे? तो लगेच निर्धास्त झाला आणि म्हणाला, फार काही नाही. तू प्रसार माध्यमांशी बोलणार नाहीस. जुन्या चित्रपटांवर तुझा सर्जनशील हक्क असल्याचा दावा करणार नाहीस. गरज पडेल तेव्हा माझ्यासाठी लेखनाचं काम करत राहशील आणि अर्थातच माझ्या प्रतिमेला कोणताही धक्का पोहोचवणार नाहीस. मी त्याच्याकडे पाहत विचारलं, तुझी प्रतिमा? तो म्हणाला, हो. मी पुन्हा विचारलं, मग माझ्या प्रतिमेचं काय? तो क्षणभर माझ्याकडे गोंधळून पाहत राहिला, जणू मी एखादा अगदीच विचित्र प्रश्न विचारला होता. मग तो नेहमीच्या मावाळ आवाजात म्हणाला, जुई, वास्तव स्वीकार. त्या शब्दांनी मला त्याच्या चुंबनापेक्षाही जास्त वेदना दिल्या. कारण हा आवाज माझ्यासाठी नवा नव्हता. कित्येक वर्ष तो याच सुरात बोलत आला होता. वास्तव स्वीकार म्हणजे गप्प बस. समजूतदार हो म्हणजे स्वतःला विसर. मोठेपणा दाखव म्हणजे त्याला हवं ते दे. मी शांतपणे तो करार हातात घेतला. देवांशच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान उमटलं. त्याला वाटलं मी सही करणार. मी पहिलं पान अगदी सावकाश वाचायला सुरुवात केली. माझं नाव त्यात अनेक ठिकाणी होतं, पण कुठेही लेखिका म्हणून नव्हतं. कुठेही समान भागीदार म्हणून नव्हतं. त्या कागदावर मी एक धोका होते, एक अडचण होते, नियंत्रणात ठेवायची एक स्त्री होते. देवांश माझ्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष देऊन पाहत होता. त्याला भांडणाची अपेक्षा होती, कारण भांडण म्हणजे अजूनही मला त्याची पर्वा आहे. भांडण म्हणजे त्याची माझ्यावरची पकड अजूनही टिकून आहे. पण संपलेल्या नात्यासाठी माझ्याकडे आता शब्द उरलेच नव्हते. मी दोन्ही हातांनी तो करार घट्ट धरला आणि अगदी शांतपणे मधूनच फाडला. देवांशच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. मी त्या 2 तुकड्यांकडे पाहिलं आणि पुन्हा ते पाडले, पुन्हा पाडले, पुन्हा पाडले. कागद फाडण्याचा आवाजही अतिशय शांत होता. तो संतापून ओरडला, तू वेडी झाली आहेस का? मी फाटलेले तुकडे धनादेशाजवळ ठेवले आणि शांतपणे म्हणाले, मी आता पूर्णपणे जागी झाली आहे. त्याचा आवाज आणखी चढला, त्याचा तुला पश्चाताप होईल. हे क्षेत्र किती कठीण आहे याची तुला कल्पनाच नाही. मी त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाले, मला अगदी चांगली कल्पना आहे, कारण मी इतकी वर्ष तुझ्यासोबतच जगले आहे. तो एक पाऊल मागे सरकला, जणू मी त्याच्या गालावर थप्पडच मारली होती. पण मी आवाज चढवला नव्हता. मी त्याच्याकडे धावूनही गेले नव्हते. मी फक्त सत्य बोलले होते आणि त्या सत्यासमोर उभं राहायची ताकद त्याच्यात नव्हती. मी टेबलाजवळ गेले आणि माझी कामाची पिशवी उघडली. आत एक छोटासा काळ्या रंगाचा सुरक्षित संचयक होता, दिसायला अगदी साधा. देवांशनं सुरुवातीला त्याकडे लक्षही दिलं नाही,
पण त्यात माझी नवी पटकथा होती, द ग्लास क्वीन. मी आयुष्यात लिहिलेल्या प्रत्येक कथेपेक्षा ती अधिक प्रभावी होती. देवांशनं ती कधीच वाचली नव्हती. मी ती त्याच्यापासून जपून ठेवली होती, कारण मी घर सोडण्याचा निर्णय आधीच घेतला होता म्हणून नाही, तर माझ्या मनाच्या एखाद्या शांत कोपऱ्यात पहिल्यांदाच एक गोष्ट तरी फक्त माझी असावी अशी इच्छा निर्माण झाली होती. मी तो संचयक माझ्या पर्समध्ये ठेवला तेव्हा देवांशच्या नजरेत तो आला. तो लगेच विचारला, तो काय आहे? मी उत्तर दिलं, माझं. तो उपहासानं हसला आणि म्हणाला, तुझ्याकडे फक्त तुझं असं काहीच नाही. मी इतक्या शांत नजरेनं त्याच्याकडे पाहिलं की त्याचे पुढचे शब्द हरवले. त्यानंतर माझी बॅग बंद केली. काही क्षण तो माझ्या आणि दाराच्या मध्ये उभा राहिला, पण मी त्याला बाजूला हो असंही सांगितलं नाही. मी काहीच बोलले नाही. माझी शांतता त्याच्यावर कोणत्याही आरडाओरड्यापेक्षा जास्त भारी पडत होती. शेवटी देवांश स्वतःहून बाजूला झाला. मी माझी बॅग उचलली. माझ्या मागे टेबलावर सोन्याचा पुरस्कार ठेवलेला होता. पलंगावर तो धनादेश पडला होता. त्याच्या शेजारी फाडलेला करार निष्प्राण कागदासारखा पडून होता. देवांश माझ्याकडे पाहतच उभा होता. 10 वर्षात पहिल्यांदाच त्याच्याकडे मला बदलू शकेल असा एकही शब्द उरला नव्हता. मी दार उघडलं. मागून त्याचा आवाज आला, जुई. त्याचा आवाज आता खूपच मंद झाला होता. तो हळूच म्हणाला, आता कुठे जाणार आहेस? मी एकदाच मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, पुढे. त्यानंतर मी बाहेर पडले. देवांश त्याच्या सोन्याच्या पुरस्कारासोबत आणि स्वतःच्या रिकाम्या मनासोबत तिथेच उभा राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे विमानतळाजवळच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये उघडले. खोलीत पातळ पडदे होते. उष्णता देणारं यंत्र मोठा आवाज करत होतं. खिडकीतून फक्त वाहनतळ दिसत होतं. ती खोली देखणी नव्हती. पैशातून मिळणाऱ्या सुरक्षितेसारखी देखील नव्हती. पण तिथे शांतता होती. त्या खोलीत कोणीही माझ्याशी खोटं बोललं नव्हतं. माझा दूरध्वनी संदेशांनी भरून गेला होता. कुणाला फक्त चर्चा हवी होती. कुणी खोटी सहानुभूती दाखवत होतं. कुणी मला आधीपासून माहीत होतं का असं विचारत होतं. तर कुणी माझी बाजू मांडायची का असं विचारत होतं. बातम्यांनी आधीच मला वेगवेगळी नावं दिली होती. टाकून दिलेली पत्नी, कंटाळवाणी जोडीदार, पडद्यामागची पत्नी, तरुण अभिनेत्रीमुळे मागे पडलेली मोठ्या वयाची स्त्री. पण एकाही बातमीत मला लेखिका म्हटलं नव्हतं. मी दूरध्वनी बंद करून ठेवला. पुढचे 3 आठवडे मी पूर्णपणे सगळ्यांच्या नजरेआड राहिले. मला लाज वाटत होती म्हणून नाही, तर जगाच्या आवाजाशिवाय स्वतःच्या मनाचा आवाज पुन्हा ऐकायचा होता म्हणून. मी देवांश राहत असलेल्या डोंगराळ भागापासून दूर एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. त्यात एकच शयनकक्ष होता. स्वयंपाकघरातली एक फरशी तडकलेली होती. खिडकीजवळ एक साधं टेबल होतं. मी माझा संगणक त्या टेबलावर ठेवला. आईचा फोटो नेहमीप्रमाणे बाजूला ठेवला. द ग्लास क्वीनची सुरक्षित संचयिका टेबलाच्या कपाटात ठेवली आणि पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात केली. सुरुवातीला मला वाटलं माझी प्रतिभाच पुरेशी ठरेल. स्टुडिओने पटकथा वाचली की त्यांना सगळं समजेल. माझं कामच माझ्यासाठी बोलेल. पण माझा समज चुकीचा ठरला. पहिली बैठक अवघी 12 मिनिटं चालली. एका तरुण अधिकाऱ्यानं पटकथेची काही पानं चालली आणि वर हसत म्हणाला, भावना छान आहेत, पण ही कथा घडवताना तुम्हाला मदत कुणी केली? मी शांतपणे म्हणाले, संपूर्ण पटकथा मीच लिहिली आहे. तो म्हणाला, हो ते ठीक आहे, पण देवांशनं ती पाहिली होती का? मी नाही असं म्हणताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. दुसऱ्या स्टुडिओनं सांगितलं की ही कथा खूपच स्त्रीकेंद्री वाटते. तिसऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं करणाऱ्या स्त्रीच्या कथा आता प्रेक्षकांना आवडत नाहीत. चौथ्या ठिकाणी तर सरळ सांगितलं, जुई, लोक अजूनही तुला देवांशच्या भूतकाळाचा भाग म्हणूनच पाहतात. त्यामुळे हा प्रकल्प खूप गुंतागुंतीचा वाटतो. एका निर्मात्याने तर मी स्वतः दिग्दर्शन करणार असल्याचं ऐकून मोठ्याने हसत म्हटलं, दृश्यांची खरी जाण देवांशलाच होती. तू फक्त त्याच्या जवळ होतीस. एखाद्या मोठ्या माणसाच्या जवळ असणं आणि स्वतः मोठं असणं यात खूप फरक असतो. गोड पदार्थ टेबलावर येण्याआधीच मी तिथून उठून बाहेर पडले. माझ्यावर कुठलाही अधिकृत बंदी आदेश नव्हता. कुणी मला पत्र पाठवलं नव्हतं. कुणी सरळ नकारही दिला नव्हता. पण त्यांनी माझ्याशी संपर्क करणंच बंद केलं. सहाय्यक नम्रपणे बोलायचे, पण त्यांच्यापुढे काहीच घडत नसे. बैठका पुढे ढकलल्या जायच्या आणि मग कायमचं रद्द व्हायच्या. जे लोक एकेकाळी समारंभात माझ्या गालावर प्रेमाने हात ठेवायचे, तेच आता उपहारगृहात मला पाहूनही दुर्लक्ष करायचे.
दुसरीकडे देवांश आणि सानिका सतत बातम्यांमध्ये झळकत होते. समुद्र किनाऱ्यावरचे त्यांचे हसरे फोटो प्रसिद्ध होत होते. नव्या आयुष्याविषयी ते मुलाखती देत होते. देवांश तर म्हणत होता की त्याच्या एका चित्रपटानं त्याला प्रामाणिक राहायला शिकवलं. मी त्याला कोणतंच उत्तर दिलं नाही. एकदा माझी शांतता मला वाचवून गेली. पुन्हा तीच माझी ताकद ठरणार होती. पण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नव्हतं. रोज सकाळी मी लवकर उठायचे, मन लावून लिहायचे, दिग्दर्शनाचा अभ्यास करायचे, मांडीवर वही ठेवून अनेक चित्रपट पाहायचे, कॅमेराची भाषा समजून घ्यायचे, विविध भिंग, कलाकारांची मांडणी, दृश्यांची जोडणी, ध्वनी आणि प्रकाश यांवरची पुस्तकं वाचून प्रत्येक गोष्ट नव्याने शिकायचे. मोठ्या स्टुडिओसाठी माझं काहीच महत्त्व नव्हतं, पण ज्यांना खरंच चांगल्या कथांवर प्रेम होतं अशा लोकांसोबत मी छोट्या छोट्या बैठका घ्यायला सुरुवात केली. अनेकदा मी खूप थकून जायचे. काही रात्री भीती माझ्या शेजारी दुसऱ्या माणसासारखी येऊन बसायची. मी स्वतःलाच विचारायचे, देवांश खरंच बरोबर बोलत होता का? कदाचित या क्षेत्रात मला खरंच कुणी ओळखत नसेल. कदाचित आता खूप उशीर झाला असेल. कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष मी अशा माणसासाठी खर्च केली, ज्याने माझ्याच उभारलेल्या घराबाहेर मला उभं केलं. पण प्रत्येक वेळी भीती मनात बोलू लागली की मी द ग्लास क्वीनची पटकथा उघडून एखादं पान वाचायचे. त्या प्रत्येक शब्दात मला माझाच आवाज ऐकू यायचा आणि तो एकच आवाज मला आणखी एक दिवस पुढे चालत राहण्यासाठी पुरेसा वाटायचा. पुरस्कार सोहळ्याला 6 महिने झाले होते. एके दिवशी मला शेखर पाटील यांचा दूरध्वनी आला. शेखर पाटील 50 वर्षांचे, स्वतंत्र चित्रपट निर्माते. त्यांचा चेहरा गंभीर होता, पण डोळ्यात माणुसकी होती. त्यांनी अनेक चित्रपट तयार केले होते, ज्यांनी कदाचित फार मोठी कमाई केली नव्हती, पण प्रत्येक चित्रपट लोकांच्या मनात कायमचा घर करून राहिला होता. त्यांना अफवा आणि गप्पाटप्पा अजिबात आवडत नव्हत्या. चमकदार समारंभांचाही त्यांना कंटाळा होता. कुणी कथेपेक्षा प्रतिमा, प्रसिद्धी किंवा नावाला जास्त महत्त्व द्यायला लागलं तर ते बैठक अर्धवट सोडून निघून जातात, अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या सहाय्यकानं मला सांगितलं की त्यांनी द ग्लास क्वीन पूर्ण वाचली आहे. मंगळवारी पावसाळी सकाळी मी त्यांच्या कार्यालयात गेले. माझ्या अंगावर गडद निळा पोशाख होता आणि पटकथेची माझी प्रत मी स्वतःसोबत आणली होती. मला पुन्हा एकदा नम्र नकारच मिळेल अशीच अपेक्षा होती, पण शेखर पाटील यांनी औपचारिक बोलण्यात वेळ घालवला नाही. मोठ्या लाकडी टेबलामागे ते बसले होते. माझी पटकथा त्यांच्या समोर उघडी ठेवलेली होती. प्रत्येक पानावर त्यांनी स्वतःच्या हातानं टिपण्या लिहिल्या होत्या. त्यांनी काही क्षण माझ्याकडे शांतपणे पाहिलं आणि मग म्हणाले, देवांशनं तुझ्या आधीच्या चित्रपटातला एकही शब्द लिहिला नव्हता, बरोबर ना? माझा श्वासच क्षणभर थांबला. त्यांनी पटकथेवर हलकसं बोट ठेवलं आणि म्हणाले, हा आवाज तोच आहे. विंटर मर्सी, द लॉंग रूम, मॉर्निंग ॲश, प्रत्येक ठिकाणी हीच लेखनशैली दिसते. भावनांची मांडणी, शांतपणे वळण घेणारी कथा, साध्या शब्दांमधून माणसं कसं खोटं बोलतात हे सगळं तुझंच आहे. मी काहीच बोलू शकले नाही. तोंड उघडलं असतं तर कदाचित माझ्या डोळ्यातलं पाणी आवरलं नसतं. शेखर पाटील खुर्चीत मागे रेलले आणि म्हणाले, द ग्लास क्वीन फक्त चांगली पटकथा नाही, ती जिवंत आहे. मी माझ्या हातांकडे पाहिलं. ते पुढे म्हणाले, या चित्रपटासाठी लागणारा सगळा खर्च मी करणार आहे. मी आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहिलं. ते पुढे म्हणाले, पण एक अट आहे, या चित्रपटाचं दिग्दर्शन तूच करायचं. मला माझ्याच कानांवर विश्वास बसला नाही. मी घाबरत म्हणाले, मी याआधी कधीच पूर्ण लांबीच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं नाही. ते शांतपणे म्हणाले, मला माहीत आहे. मी विचारलं, माझ्यापेक्षा अनुभवी लोक आहेत, मग माझीच निवड का? ते किंचित नाराज झाल्यासारखे म्हणाले, कारण ही तुझ्या आत्म्याची कथा आहे. तिला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा अधिकार फक्त तुलाच आहे. माझ्या कामाबद्दल आजवर कुणीही इतक्या मनापासून बोललं नव्हतं. मदत म्हणून नाही, दुसऱ्याच्या सावलीतलं काम म्हणून नाही, तर पूर्णपणे माझं म्हणून. भीती पुन्हा मनात घर करण्याआधीच मी लगेच होकार दिला. त्यानंतरच संपूर्ण वर्ष माझ्यासाठी खूप कठीण ठरलं. पण देवांशनं दिलेल्या वेदनेपेक्षा ही वेदना वेगळी होती. या संघर्षाला अर्थ होता. एकट्यानं बसून लेखन करण्यापेक्षा दिग्दर्शन कितीतरी कठीण होतं. चित्रीकरणाच्या ठिकाणी 200हून अधिक माणसं माझ्या एका निर्णयाची वाट पाहत उभी असायची. कलाकार सतत प्रश्न विचारायचे. तंत्रज्ञ माझ्या चेहऱ्याकडे पाहून पुढचं पाऊल ठरवायचे. प्रत्येक तासागणिक खर्च वाढत जायचा. कधी हवामान बदलायचं,
कधी दिवे बंद पडायचे, कधी ठरवलेलं ठिकाण अचानक मिळायचं नाही. अनेक अनुभवी पुरुष तंत्रज्ञ मुद्दाम उशीर करून किंवा माझ्याकडे दुर्लक्ष करून माझी परीक्षा घ्यायचे. पहिल्या आठवड्यात सुरू करा हा शब्द उच्चारतानाही माझा आवाज थरथरायचा. त्याचा मला स्वतःलाच राग यायचा. त्या रात्री घरी जाऊन मी आरशासमोर उभी राहिले आणि पुन्हा पुन्हा म्हणत राहिले, सुरू करा, सुरू करा, सुरू करा. आठवड्याच्या शेवटी माझ्या आवाजातला थरथराट पूर्णपणे नाहीसा झाला होता. शेखर पाटील यांनी कधीच माझा संघर्ष सोपा करण्याचा प्रयत्न केला नाही. हाच त्यांचा सर्वात मोठा गुण होता. बैठकीत ते माझ्याऐवजी कधीच बोलले नाहीत. माझ्यावर शंका घेणाऱ्यांसमोर मला समजावून सांगण्याचाही त्यांनी प्रयत्न केला नाही. ते फक्त माझ्याकडे पाहायचे आणि माझ्या उत्तराची वाट बघायचे. माझ्याकडून चूक झाली तर एकांतात शांतपणे ती दाखवून द्यायचे, पण मी योग्य असेन तर संपूर्ण खोलीला माझं ऐकायला भाग पाडायचे. देवांशला मला कायम सावलीत ठेवायचं होतं. शेखर पाटील यांनी मात्र माझ्या हातात नेतृत्व दिलं आणि मी ते हळू आत्मविश्वासाने वापरायला शिकले. चित्रीकरणाच्या ठिकाणी शांतपणे उभं राहून फक्त माझ्या उपस्थितीनं सगळ्याचं लक्ष वेधून घ्यायला शिकले. कुणाचीही भीती न बाळगता नाही म्हणायला शिकले. माणुसकी आणि ठामपणा एकाच व्यक्तीत एकत्र राहू शकतात हे शिकले. माझ्या शांत आवाजातही इतकी ताकद आहे की तो मोठमोठी यंत्र, कॅमेरे, कलाकार आणि मला कमी समजणाऱ्या माणसांनी भरलेलं संपूर्ण चित्रीकरणाचं ठिकाणही योग्य दिशेनं चालवू शकतो याची मला जाणीव झाली. द ग्लास क्वीन ही एका अशा स्त्रीची कथा होती जिचं आयुष्य आणि तिची मेहनत एका प्रभावशाली माणसानं स्वतःच्या नावावर घेतली होती. पण तो सुडाचा चित्रपट नव्हता. तो पुन्हा स्वतःकडे परत येण्याचा प्रवास होता. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याची परवानगी मागणं थांबवणाऱ्या एका स्त्रीची ती कथा होती. काही दृश्य माझ्या स्वतःच्या आयुष्याच्या इतकी जवळची होती की ती चित्रित करताना माझ्या मनात खोलवर वेदना उठायच्या. एका दृश्यात प्रमुख अभिनेत्री एका शुभ्र खोलीत उभी राहून म्हणते, तू मला लहान केलं नाहीस. मीच वाकून राहायला तयार झाले होते, पण आता मी ताठ उभी आहे. ते दृश्य संपताच संपूर्ण चित्रीकरणाचं ठिकाण शांत झालं. मी 1 मिनिटासाठी तिथून दूर गेले. कुणालाही दिसणार नाही अशा भिंतीमागे उभी राहून मन मोकळं रडले. मग डोळे पुसले, पुन्हा पडद्याजवळ आले आणि शांतपणे म्हणाले, पुन्हा करूया, पण यावेळी अजून शांत. ती कुणाकडे विनवणी करत नाही, ती फक्त कायमची निघून गेली आहे. तेच वाक्य पुढे त्या चित्रपटाचा आत्मा बनलं. मी माझ्या प्रत्येक भावनेला कॅमेऱ्यात उतरवलं. फक्त राग नाही, कारण राग फार काळ टिकत नाही. त्यात मी दुःख मिसळलं, प्रेम मिसळलं, लाज मिसळली, संयम मिसळला आणि स्वतःला अखेरचं खरं सत्य सांगितल्यानंतर मनात निर्माण होणारी विलक्षण शांतताही मिसळली. चित्रीकरण संपूर्ण झाल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या मोठ्या पुरस्कार समारंभातल्या दिखाऊ टाळ्या नव्हत्या. त्या थकलेल्या पण मनातून उमटलेल्या टाळ्या होत्या. पायांवर धूळ असलेली, हातात कॉफीचे कप धरलेली माणसं एका खऱ्या कलाकृतीचा भाग झाल्याचा आनंदानं टाळ्या वाजवत होती. शेवटचं दृश्य पूर्ण झाल्यावर शेखर पाटील माझ्या शेजारी उभे होते. ते हसून म्हणाले, तू करून दाखवलंस. मी रिकाम्या चित्रीकरणाच्या जागेकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, नाही, आपण करून दाखवलं. पण यावेळी कुणालाही स्वतःचं अस्तित्व मिटवावं लागलं नाही. अनेक वर्षानंतर त्या रात्री मला पहिल्यांदाच शांत झोप लागली. त्यानंतर चित्रपटाचं संकलन सुरू झालं. त्यासाठी अनेक महिने गेले. प्रत्येक दृश्य मी पुन्हा पुन्हा पाहिलं. मला खूप आवडणारी काही दृश्यही मी स्वतः काढून टाकली, कारण ती कथेला उपयोगी पडत नव्हती. काही शांत प्रसंग इतरांना खूप संत वाटत होते, पण मी ते तसेच ठेवले, कारण शांततेतच मला आयुष्यभर ताकद दिली होती. अंतिम आवृत्ती तयार झाल्यावर शेखर पाटील यांनी एका छोट्याशा दालनात फक्त 10 जणांसाठी चित्रपट दाखवला. दिवे लागल्यानंतर कुणीही काही बोललं नाही. त्या एका क्षणात मला वाटलं, कदाचित सगळ्यांना चित्रपट आवडला नाही. पण पुढच्या क्षणी शेखर पाटील यांनी चष्मा काढला, डोळे पुसले आणि हसत म्हणाले, हा तुझा खरा आवाज आहे. त्या क्षणी मलाही जाणवलं की मी अखेर स्वतःला खरंच शोधून काढला आहे. त्या पुरस्कार सोहळ्यातून बाहेर पडले होते. त्याला आता 2 वर्ष झाली होती. या 2 वर्षात देवांश सतत जगाला हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता की त्याला माझी काहीच गरज नव्हती. त्यानं सानिकाला प्रमुख भूमिकेत घेऊन मोठ्या बजेटचा नवा चित्रपट जाहीर केला. त्या चित्रपटासाठी स्टुडिओनं त्याला प्रचंड मानधन दिलं.
मनोरंजन क्षेत्रातील कार्यक्रम त्याला त्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात म्हणत होते. सानिका प्रत्येक मुलाखतीत हसून सांगायची की देवांशनं तिला सत्य, प्रेम आणि कलेचा खरा अर्थ शिकवला. हे ऐकून मलाही हसू आलं नाही. मी फक्त पडदा बंद केला, कारण त्यावेळी मी द ग्लास क्वीन पूर्ण करण्यात इतकी मग्न होते की बाकी कोणासाठी वेळच नव्हता. योगायोगानं आमच्या दोघांच्या चित्रपटाचा प्रदर्शित होण्याचा महिना एकच ठरला. देवांशचा चित्रपट आधी प्रदर्शित झाला. तो खर्चिक होता, भव्य होता, पण त्यात मन नव्हतं. समीक्षकांनी त्याच्यावर कठोर टीका केली. त्यांनी पटकथा कमकुवत, थंड आणि निराशाजनक असल्याचं सांगितलं. कथेला काहीच दिशा नसल्याचं लिहिलं. पात्र जणू एखाद्या सुगंधी वस्तूच्या जाहिरातीत बोलतात अशी त्यांची टीका होती. त्यांनी सानिका दिसायला सुंदर आहे, पण तिचा अभिनय प्रभावी नाही असंही स्पष्ट लिहिलं. पहिलाच आठवडा संपताच चित्रपटाची कमाई झपाट्यानं कमी झाली. स्टुडिओचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आणि पहिल्यांदाच लोक योग्य प्रश्न विचारू लागले. जुई जाधवनं खरं तर त्या आधीच्या चित्रपटांमध्ये नेमकं किती लेखन केलं होतं. त्याच काळात द ग्लास क्वीनचा पहिला प्रयोग एका मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. त्या रात्री मी गडद हिरव्या रंगाचा पोशाख घातला होता. काळा नाही, स्वतःला लपवणारा नाही. ते चित्रपटगृह त्या पुरस्कार समारंभापेक्षा आकारानं लहान होतं, पण तिथला प्रत्येक क्षण अधिक खरा वाटत होता. शेखर पाटील माझ्या शेजारी बसले होते. प्रमुख अभिनेत्रीनं दिवे बंद होईपर्यंत माझा हात घट्ट धरून ठेवला होता. पुढची 2 तास मी जणू श्वास रोखूनच बसले होते. संपूर्ण प्रेक्षक वर्ग शांतपणे चित्रपट पाहत होता. योग्य ठिकाणी ते हसत होते. हलक्या प्रसंगांमध्ये प्रेक्षक मनापासून हसत होते आणि जिथे कथा मनाला भिडत होती तिथे अनेकांच्या डोळ्यात पाणी येत होतं. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा मुख्य व्यक्तिरेषा तिचं आयुष्य आणि तिची ओळख हिसकावून घेणाऱ्या माणसाला कायमचं मागे सोडून निघून जाते, तेव्हा माझ्या मागच्या रांगेत बसलेल्या एका व्यक्तीचा हुंदका मला स्पष्ट ऐकू आला. शेवटचं दृश्य संपलं. पडदा काळाकुट्ट झाला. एक क्षण संपूर्ण सभागृहात अगदी शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी सगळेजण एकदम उभे राहिले. तब्बल 10 मिनिटं अखंड टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. पूर्ण 10 मिनिटं मी त्या प्रकाश झोकात उभी होते आणि माझ्या डोळ्यांसमोर आयुष्याचा सगळा प्रवास तरळून गेला. झोप न लागलेल्या प्रत्येक रात्रीनंतरची सकाळ आठवली. छोटंसं भाड्याचं घर आठवलं. स्वयंपाकघरातली तडकलेली फरशी आठवली. बैठकीत माझी थट्टा करणारे लोक आठवले. माझ्या डोळ्यांसमोर फाडून टाकलेला करार आठवला. त्या पुरस्कार सोहळ्यात माझ्या चेहऱ्यावर रोखलेला लाल कॅमेराचा दिवा आठवला. त्या दिवशी जेव्हा मला मोडून टाकण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा मी रडले नव्हते, पण आज जेव्हा अखेर जगानं मला खरंच पाहिलं तेव्हा माझे अश्रू थांबले नाहीत. त्यानंतर सगळंच इतक्या वेगानं बदललं की मलाच विश्वास बसत नव्हता. समीक्षकांनी द ग्लास क्वीनचं भरभरून कौतुक केलं. त्यांनी त्याला निर्भीड चित्रपट म्हटलं. दशकातील सर्वात प्रभावी पहिला चित्रपट अशी त्याची ओळख झाली. त्यांनी माझं नाव एका वेगळ्या ताकदीच्या दिग्दर्शकाच्या रूपात घ्यायला सुरुवात केली. पुरस्कार मिळू लागले. मुलाखतींची निमंत्रणं येऊ लागली. ज्या लोकांनी एकेकाळी माझे दूरध्वनीही उचलले नव्हते तेच आता स्वतःहून मला कामाची विनंती करू लागले. पण यावेळी मी प्रत्येक हात धरला नाही. कोणावर विश्वास ठेवायचा हे मी शांतपणे आणि विचारपूर्वक ठरवलं. देवांशचं पतनही त्याच्या यशा इतकंच सगळ्यांसमोर घडलं. निर्मात्यांनी त्याचे दूरध्वनी घेणं बंद केलं. सानिकानं त्यालाही सोडून दिलं आणि स्वतःपेक्षा तरुण, देखणा आणि झपाट्यानं लोकप्रिय होत असलेल्या एका अभिनेत्यासोबत नातं जोडलं. चित्रपट अपयशी ठरल्याचा सगळा दोष स्टुडिओनं देवांशवर टाकला. जुने पत्रकार त्याचे आधीचे चित्रपट पुन्हा पाहू लागले आणि त्याची माझ्या चित्रपटांशी तुलना करू लागले. सत्याला आता माझ्या आवाजाची गरज उरली नव्हती. ते स्वतः सगळ्यांसमोर येऊ लागलं होतं. त्या वर्षाच्या शेवटी मी चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या समारंभाला गेले. तिथे प्रभाव, पैसा आणि प्रतिष्ठा सगळं काही चमकत होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कॅमेऱ्यांसाठी सजलेलं हसू होतं. त्या रात्री मी साधा पण अतिशय देखणा पांढरा पोशाख घातला होता. केस नीट मागे बांधले होते. हलकासा रंगरंगोटीचा स्पर्श होता. मी अगदी स्वतःसारखीच दिसत होते, फक्त पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासानं. लाल गालिच्यावर 4ही बाजूंनी कॅमेऱ्यांचे प्रकाश झोत माझ्यावर पडत होते. पत्रकार मोठ्याने माझं नाव घेत होते. जुई, इकडे पहा. पुरस्कारांच्या शर्यतीत आघाडीवर असण्याची भावना कशी आहे? तुमचा पुढचा चित्रपट कोणता?
तुम्ही पुन्हा कधी देवांशसोबत काम कराल का? त्या शेवटच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं, नाही. मी फक्त हलकंसं हसले. इतक्यात वातावरण अचानक बदललं. एक माणूस सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाजूला सारत माझ्यापर्यंत आला. सुरुवातीला मी त्याला ओळखलंच नाही. त्याचा चेहरा खूपच म्हातारा दिसत होता. अंगावरचा पोशाखही त्याला नीट बसत नव्हता. केसांची नीटनेटकी ठेवणही हरवली होती. डोळे लाल झाले होते आणि त्यात हतबलपणा स्पष्ट दिसत होता. तो देवांश होता. सगळ्या कॅमेऱ्यांसमोर त्यानं माझा हात घट्ट पकडला. सुरक्षा कर्मचारी लगेच पुढे सरसावले, पण मी फक्त एक हात वर केला आणि ते थांबले. पूर्वीसारखेच कॅमेऱ्यांचे प्रकाशझोत आणखी वेगाने चमकू लागले. पुन्हा एकदा संपूर्ण जगाला माझा चेहरा पाहायचा होता, पण यावेळी सगळी ताकद माझ्या हातात होती. देवांशचा आवाज थरथरत होता. तो म्हणाला, जुई, कृपा करून माझं ऐक. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी शांतपणे त्याच्या हाताकडे पाहिलं आणि म्हणाले, माझा हात सोड. पण त्याने हात सोडला नाही. तो हताशपणे म्हणाला, माझ्याकडे आता काहीच उरलं नाही. स्टुडिओ माझे दूरध्वनी घेत नाहीत. मला लिहिताच येत नाही. आता मला ते मान्य आहे. मी खूप मोठी चूक केली. समोर उभ्या असलेल्या प्रत्येक ध्वनिमुद्रकानं त्याचा प्रत्येक शब्द स्पष्ट टिपला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तो कापऱ्या आवाजात म्हणाला, मला माफ कर. तुझ्या पुढच्या चित्रपटाचा निर्माता होऊ दे. आपण पुन्हा एकत्र काम करू. आपण एक संघ होतो. एक संघ. ते जुनंच खोटं पुन्हा एकदा माझ्यासमोर उभं राहिलं. पण यावेळी त्यात ताकद नव्हती, फक्त हतबलपणा होता. मी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. हाच तो माणूस होता ज्याने लाखो लोकांसमोर दुसऱ्या स्त्रीचं चुंबन घेतलं होतं. हाच तो माणूस होता ज्याने माझी शांतता पैशात विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. हाच तो माणूस होता ज्याला माझं लेखन, माझं प्रेम आणि माझं आयुष्य ही त्याच्या मनाप्रमाणे वापरायची आणि स्वतःच्या नावावर करायची वस्तू वाटत होती. मला वाटलं होतं त्याला पाहिल्यावर माझ्या मनात राग उसेल, पण तसं काहीच झालं नाही. मला फक्त त्याची दया आली. मुकुट हरवलेल्या राजासारखा तो माझ्यासमोर उभा होता. बाहेरून उंच दिसणारा, पण आतून पूर्णपणे रिकामा. मी अगदी सावकाश माझा हात त्याच्या बोटांवर ठेवला. एक एक बोट अलगद बाजूला केलं आणि त्याचा हात माझ्या हातावरून दूर केला. त्या स्पर्शात माया नव्हती, पण कटुताही नव्हती. फक्त एक शांत शेवट होता. माझ्या प्रत्येक हालचालीसोबत कॅमेऱ्यांचे प्रकाशझोत सतत चमकत होते. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. माझा आवाज इतका स्पष्ट होता की समोरच्या प्रत्येक ध्वनिमुद्रकात तो तसाच उमटला. मी म्हणाले, देवांश, माझ्या आयुष्यातले सर्वोत्तम शब्द मी तुला दिले, पण कथा लिहिताना सगळ्यात महत्त्वाचा नियम तू विसरलास. शेवटचा निर्णय नेहमी लेखकाचाच असतो. तो शब्द ऐकताच त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला. मी एक पाऊल मागे झाले आणि शांतपणे म्हणाले, यापुढे पुन्हा कधीही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. काही क्षण तिथे कोणीच हललं नाही. मग मी वळले आणि पुढे चालू लागले. यावेळी मागे लाज नव्हती, कुजबूज नव्हती, कॅमेऱ्यांच्या लाल दिव्यांची भीती नव्हती. मला पुन्हा लहान करून दाखवण्याची ताकद आता कोणाकडेच उरली नव्हती. मी मान ताठ ठेवून त्या समारंभात आत गेले. अनेक वर्षानंतर माझं नाव खरंच माझं झालं होतं. प्रवेशद्वाराजवळ शेखर पाटील माझी वाट पाहत उभे होते. त्यांच्या हातात 2 पेयाचे चषक होते. त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद नव्हता, पण मनापासूनचा अभिमान स्पष्ट दिसत होता. मी त्यांच्याकडून एक चषक घेतला. ते हलकसं हसून म्हणाले, या शेवटच्या निर्णयासाठी. मी माझा चषक त्यांच्या चषकाला हलकेच टेकवला. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर काळ्या पोशाखातली ती स्त्री उभी राहिली, जी एकेकाळी तुटलेल्या मनानं पण ताठ मानेनं त्या चित्रपटगृहातून बाहेर पडली होती. मनात आलं, वेळ मागे फिरता आला असता तर तिच्या जवळ जाऊन फक्त एवढंच सांगितलं असतं, तुझ्याकडून काहीच हिरावलं गेलं नाही. तू स्वतःला वाचवत बाहेर पडलीस. तू स्वाभिमान घेऊन बाहेर पडलीस आणि आज तू ताकद घेऊन परत आली आहेस. आता पडदाही तुझाच आहे आणि कहाणीही.